अवघ्या 2 मिनिटात ओळखणार आहे. अजय भाऊ असं बघू नका. या ठिकाणी जिल्ह्याच्या विविध भागातून विविध गावातून आलेल्या सर्व मातंग समाजाच्या समाज बांधवांना माझी अत्यंत तळमळीची नम्रतेची विनंती आहे की आपल्या सर्वांमध्ये लहान सहान गोष्टीवरून खूप सारे मतभेद आहेत. तुम्ही सर्वजण सुद्धा त्याला ऍक्सेप्ट करताल. आम्ही पण संघटनेमध्ये राज्यावर काम करतोय, एका गावाचं करत नाही अख्ख्या राज्याचं काम करतोय. आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे, जोपर्यंत अबकडचा निकाल लागत नाही एकमेकावर कुणीही नाराजगी दाखवू नका. कुणाचं काय चुकलं तर त्याला पदरात घ्या आणि आमच्यासारखं जर चुकला तर त्याला झापा, त्याला समोर बसवा, त्याची जबाबदारी लक्षात आणून. जोपर्यंत आपण ही भूमिका आपल्यामध्ये घेणार नाही तोपर्यंत हा शेवटचा लढा आहे आपल्यासाठी. याच्यानंतर तुम्हाला आंदोलनाला कुणीही या म्हणणार नाही आणि आम्ही बोलवलं तर तुम्ही येऊ नका, हे मी या ठिकाणी स्पष्ट सांगायला लागलोय. हा शेवटचा लढा निकरानं लढायचा आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना हात जोडून नम्रतेनं विनंती करतोय की आता ही लोक हे आपल्या जिल्ह्याचे यांना नेते मानून हे सर्वजण जो निर्णय घेतील, जी तारीख देतील, त्या दिवशी आपण सर्वांनी मिळेल ती जबाबदारी मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो सगळ्याच्या समोर. तुम्ही अजून तारीख बी जाहीर केलेला नाही. मोर्चाला 50,000 जरी लोक आली तरी लहुजी शक्ती सेना येरमाळा त्याचा खर्च उचलणार. मोर्चाला 1,00,000 समाज जरी आला तरी लहुजी शक्ती सेना येरमाळा आणि तिथला मातंग समाज म्हणून आम्ही संपूर्ण खर्च उचलायला तयार आहोत. हे तारीख व्हायच्या आधी तुमचं सगळं करायच्या आधी का सांगायलोय तर आपण सर्वांनी असा कुठला तरी एक छोटासा गुण अंगीकारा आणि आपल्यामध्ये याची छोट्या छोट्या गोष्टीहून रॉबिन भाऊ लय किरकोळ गोष्टीचे वाद असतात, हे सर्व वाद सोडून द्या. आणि मी आपल्याला एक विनंती करणार आहे की बालाजी विष्णू वाघमारे नावाचा एक मातंग समाजाचा विद्यार्थी विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर या ठिकाणी 100% मार्क पडले. त्याला किती? जी लोक म्हणतात ना माग शिकत नाही तर इथल्या मोर्चाला निवेदन देताना त्या पोराच्या हातून जर देत असलं तर आपल्या सर्वांनी या गोष्टीवर थोडं लक्ष द्या. आणि इथं बसलेल्या सर्वांचं 2 मिनिटात ताई फक्त आभार मानणार आहे आणि तुमच्या सगळ्याचं अभिनंदन करणार आहे. लय भारी वाटतं सोशल मीडिया बघितल्यावर सगळेजण टेन्शन मध्ये आमका शिवाय देतोय तमका शिवाय देतोय. पण नाना लय भारी काय वाटतं माहिती का? अहो ती शिकलोय म्हणून PhD, ती झालंय म्हणून डॉक्टर, ती हाय म्हणून इंजिनियर आणि हे महागाच्या रिक्षावाल्याने त्याला कामाला लावलंय. ती सकाळी उठलं की फेसबुक काढून बसतंय, ती सकाळी उठलं की लाईव्ह घ्यायला लागले. ही कुणाची किमया आहे? ज्या मांगाला तुम्ही अडमुठं म्हणायला लागलो, जी मांग गवडी कामाला जाते पत्राच आहे, त्याला ज्याला हिरवायला लागला त्याला तुला धन्यवाद लावले. ही आमच्या चळवळीचं कमी वेळाचं यश आहे. त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सूर्य आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं या लोकांना समर्थन ते जर हयात असते तर आज त्यांनी दिलं नसतं. त्यामुळं आपण आपल्यातलं कुणी टीका तर करत नाही, पण जर सोशल मीडियावर व्यक्त होत असणारा या गोष्टीची सर्वांनी दक्षता बाळगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी शर्ट घालून इथं समोर उभारलोय. आपल्या सर्वांनी सुद्धा हे जबाबदारीने समजून घ्या. विरोध करणारे मुठभर आहेत. 1961 ची लोकसंख्या सांगतात. जर तसं असतं तर आता ईमेल त्याच्या निमेल तरी जायला पाहिजे की शिवाजी भाऊ? निमेल नाहीत गेलेले. याचा अर्थ ईमेल त्यांचेच चालले ज्यांना त्या जातीचा नेता बनायची लय खुमखुमी नवीन नवीन आलेत ना, जे प्रस्थापित नेते आहेत. प्रकाश आंबेडकर साहेब आपल्या सोबत आहेत, रामदास आठवले साहेब आपल्या सोबत आहेत. अशी काही नावं सांगता येतील जी लोक खाजगीतही म्हणत आहेत आणि सार्वजनिकही म्हणत आहे की मातंग समाज आपला भाऊ आहे. जर त्याची अशी मागणी असेल आणि सरकार जर देत असेल तर देऊ द्या. त्यामुळं महार समाज, बौद्ध समाज आपला विरोधक नाही. त्याच्यामधले काही गिने चुने जे पाठीमागे पडले, ज्यांचं नेतृत्व तो समाज मानायला तयार नाही, अशी मंडळी पुढे येऊन त्या समाजाला भडकवण्याचं काम करत आहे. तरी सुद्धा तुम्ही बारीक गोष्टीचं जर निरीक्षण केलं तर त्यांच्या आंदोलनात सुद्धा सर्व समाज त्यांचा सहभागी होत नाहीये. कारण जो समाज सहभागी होत नाहीये त्याची अंतर्मनाची भावना अशी आहे की मातंग आपला शेजारी राहणारा भाऊ आहे, तो आपला विरोधक नाही. या गोष्टीचं सुद्धा आपण सर्वांनी भान ठेवा. आणि परत एकदा सर्वांना हात जोडून विनंती करतो की हा लढा जिंकेपर्यंत आपण सर्व एकोप्यानेच राहा. क्रांतिकारी जय लहुजी जय भीम. धन्यवाद. आपल्यापैकी